नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स SPK यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, त्यातल्या त्यात तलाठी भरतीची तयारी करत असाल आणि तलाठी भरतीची जी जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहत असाल, तर सगळ्यात मोठी अपडेट या चॅनलच्या माहितीमधून आज आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव गजानन गोनेवार, जिल्हा परिषद बुलढाणा येथे वरिष्ठ सहाय्यक म्हणून मी कार्यरत आहे. आणि जी काही सध्याच्या लेवलची अपडेट आहे तलाठी भरतीबद्दल, बाबा तलाठी भरती सध्या का थांबलेली आहे, आपण मागच्या महिन्याभरामध्ये पाहिलं खूप मोठ्या मोठ्या अपडेट आले होते. तलाठी भरती जाहिरात येत्या 4 दिवसामध्ये येईन, 8 दिवसामध्ये येईन, 1700 पदं असतील, 2000 पदं असतील, अशा वेगवेगळ्या बातम्या फिरत होत्या. मग मध्यंतरीच ती बातमी थंड का झाली, काय अडथळा नेमका का आला तलाठी भरतीला, ही सगळ्या अपडेट आपण या चॅनलमधून या माहितीमधून जाणून घेणार आहोत. हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं काम हे करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ मी या चॅनलला घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर तलाठी भरतीची जाहिरात नेमकं का थांबलेली आहे बाबा, नेमका अडथळा काय. आपण ऐकलं होतं 1700 प्लस पदांची जाहिरात ती होणार आहे. मध्यंतरी काही बातम्या अशा पण आल्या होत्या की ही भरती जास्तीत चान्सेस आहेत ही MPSCकडे जाण्याची. मग MPSCकडे ही जाहिरात गेली का, ती प्रोसेस कुठपर्यंत आहे. आपण मागं पाहिलं बिंदू नामावली वगैरे आणि सेवा प्रवेश नियम अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ही पण माहिती होती. कोणतीही जाहिरात जेव्हा येण्याची प्रोसेस असते मित्रांनो, त्याचे सगळ्यात महत्त्वाचे 2 टप्पे असतात. एक असतं सेवा प्रवेश नियम, म्हणजे सेवेमध्ये काय नियम असतील, कोणत्या नियमाअंतर्गत विद्यार्थ्यांना भरती करून घेतलं जाईल. आणि दुसरं असतं ते म्हणजे बिंदू नामावली, म्हणजे कोणत्या जातीच्या विद्यार्थ्यांना किती क्रमांकाचं पद मिळेल. एकंदर जर पाहिलं तर 1700 समथिंग 1800, आता ती पदसंख्या जसजसं महिने पुढे जातील तसतशी ती पदं वाढतील. कारण दर महिन्याला कमीत कमी 1500-700 समथिंग जे कर्मचारी असतात ते रिटायर होत असतात. म्हणून हा आकडा जितकी जाहिरात लेट होईल तितकी वाढतच जाणार आहे. मग ही जाहिरात नेमकं कधी येणार आहे, या सद्यस्थिती काय या जाहिराती, त्याच्यानंतरनं जाहिरात नेमकं पदे किती राहतील बाबा, त्याच्यानंतरनं ही MPSC मार्फतच होईल का, याच्यामुळं थांबलेली आहे का ही जाहिरात, TCSकडं जाईल का IBPSकडं जाईल, आणि गेली तर मग नेमका परीक्षेचा पॅटर्न काय असेल, MPSCकडे गेलं तर पॅटर्न काय असेल, आणि मग जिल्हानिहाय पदं किती असतील, ही सगळी माहिती आपण याच्यामार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात जर माहिती घ्यायची झाली तर आपल्याला नेमकंच माहिती आहे, मागं महानगरपालिकांच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या आणि या आचारसंहिता लागल्या कारणानं ही जाहिरात पुढे गेली. सद्यस्थिती काय, तर सद्यस्थितीमध्ये सुद्धा पंचायत समितीच्या निवडणुका इथं जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ही जाहिरात थांबलेली आहे. पण या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट ही आहे, तलाठी भरती थांबण्याचं कारण काय आहे, तर हे आहे की या लेवलला, सध्याच्या लेवलला एक RTI आपण टाकलेला होता. RTIच्या अंतर्गत माहिती मागवली असता खरं कारण असं समोर आलं, त्यांनी विचारणा केली होती RTIमध्ये की बाबा ही भरती सद्यस्थितीमध्ये TCS घेणार आहे का IBPS घेणार आहे, आणि ही जाहिरात कधीपर्यंत येईल, 2026मध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे, कधीपर्यंत येईल अशी विचारणा केली होती. तर या जाहिरातीला उत्तर हे देण्यात आलेले आहे की सद्यस्थितीमध्ये या जाहिरातीबद्दल शासन स्तरावर निर्णय जो आहे तो प्रलंबित आहे. मग निर्णय कशाचा प्रलंबित आहे, तो भरतीचा असू शकतो, बिंदू नामावलीचा असू शकतो, सेवा प्रवेश नियमांचा असू शकतो, किंवा MPSCकडे देण्यात यावी का, की सरळ सेवेमार्फत TCS IBPS या एजन्सीमार्फत घेण्यात यावी. आपल्याला माहिती आहे 2023मध्ये जी भरती झाली होती ती TCSनं घेतली होती, आणि जेव्हा निकाल पब्लिश झाला होता काही विद्यार्थ्यांना 200 मार्काची परीक्षा असताना 200, 214, 220पर्यंत मार्क मिळाले होते. मग तेव्हा कुठे या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, आणि याच संख्येमुळे यावेळेस परत विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते की ही जी भरती आहे ती MPSCकडे पाठवा. सरळ सेवा जी आहे ते विद्यार्थी सरळ सेवेपेक्षा MPSC पारदर्शक परीक्षा घेईल आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे, अशी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यामुळं सद्यस्थितीत शासन स्तरावर हा निर्णय प्रलंबित असल्याचं कळतं आहे. आणि म्हणून मग ही जाहिरात येणारच नाही का, की सद्यस्थितीमध्ये ही जाहिरात पूर्णपणे स्थगित करण्यात आलेली आहे, तसं काही नाही मित्रांनो. तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे, आणि कमीत कमी इथून पुढचे 6 महिने तरी, कमीत कमी 6 महिने तरी आपल्याला वेळ मिळेल ही जाहिरात येण्यासाठी. पण 6 महिने तरी जाहिरात अजून येणं शक्य नाही. त्याचं कारण हे आहे की आता इथून पुढं पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्याच्यानंतरनं ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील, आचारसंहिता लागते, याचा अर्थ परीक्षेला अडथळा येतो का, हो येतो. जेव्हा आचारसंहिता चालू असते तेव्हा नवीन जाहिराती प्रसिद्ध होत नाहीत,
जेव्हा जुन्या जाहिराती आधीच येऊन गेलेल्या असतील त्याच्या परीक्षा होतात, पण नवीन जाहिराती आचारसंहिता चालू असताना टाकता येत नाहीत. महसूल विभागाचा हा जो RTI होता त्याला उत्तर जेव्हा हे दिलं गेलं की सद्यस्थितीवर शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निधीची मागणी मंजूर करण्याची. कोणतीही पदभरती जेव्हा प्रस्तावित केली जाते त्यासाठी जे मनुष्यबळ लागणारं असतं म्हणजे कर्मचारी जे भरले जाणार असतात त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातून जो आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा लागतो त्याची तरतूद आणि त्याची मागणी आधीच मान्य केली जावं लागते. कारण जेवढे कर्मचारी नवीन शासन सेवेमध्ये ॲड होणार त्यांच्या पगाराची तरतूद कुठून करणार, तर वित्त विभाग याची तरतूद करत असते. आणि आपल्याला माहीत आहे मागच्या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रात किती मोठं संकट, महाराष्ट्राला राजकीय संकट भोगावं लागले. आपले माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा आपल्याला सोडून गेले आणि म्हणूनच सध्या अर्थविभागाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्याकडे आहे. आणि अशा कंडिशनमध्ये एवढे घाईघाईमध्ये निर्णय होणं तुर्तास तरी शक्य नाही. म्हणून इथून पुढचे 6 महिने तरी तलाठी भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला उशीर झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. मग आपल्यासाठी काय आहे तलाठी भरती? ठीक आहे, लेट होणार मान्य. मग आपल्यासाठी संधी काय? संधी जेव्हा आपल्या विरुद्ध गोष्टी घडत असतात तेव्हा त्याच्यामध्ये एक संधी लपलेली असते मित्रांनो. ती कोणती? आता मान्य आहे जाहिरात येणार नाही, पण जाहिरात येणारच नाही असं नाही आहे. जाहिरात आज ना उद्या नक्की येईल. मग या संधी या विपरीततेचा फायदा आपण कसा घेतला पाहिजे? तर ही आपल्यासाठी संधी मानली पाहिजे. कसं? तुमचं मॅथ चांगलं आहे का? तुम्ही जर मॅथचे 25 प्रश्न सोडवले तर तुमचे 25 पैकी 23-24 प्रश्न बरोबर येऊ शकतात का? हे प्रश्न आधी तुम्ही स्वतःला विचारा. जर येत नसतील तर मॅथवर काम करा जेणेकरून तुमचा स्कोअर 17-18वरून तो 24-25वर कसा आणता येईल. जेव्हा खरोखर म्हणजे जाहिरात येईल तेव्हा तुम्ही तयार असले पाहिजेत. बरं ठीक आहे, मॅथमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असाल, मग मराठी आणि इंग्लिश. मराठी इंग्लिश तुमचं चांगलं आहे का? मराठी इंग्लिश जर चांगलं नसेल तर त्याच्यावरती भर द्या, ग्रामरवर भर द्या, व्होकॅबवर भर द्या. इंग्लिशमध्ये आयडम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, पॅरेग्राफ सोडवण्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. तरच आज नाही, आज तुम्ही तयार नाहीत, पण जेव्हा केव्हा जाहिरात येईल तेव्हा ही प्रॅक्टिस आज जर केली तर 6 महिन्यानं तुम्ही कुठंतरी त्यापेक्षा पुढं गेलेले असाल. तेव्हा तुमची तयारी 70% 80% का होईना पूर्ण झालेली असेल. आणि आणखी एक महत्त्वाचं, जर आता ही जी चर्चा चालू आहे तलाठी भरती जर MPSCकडे गेली तर मग तुमचं GS चांगलं आहे का? GSमध्ये कोणते विषय येतात? पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, जिओग्राफी, सायन्स, मॅथ आणि करंट अफेअर. ठीक आहे, करंट अफेअर हे एवढे विषय तुम्हाला करावे लागतील. मग करंट अफेअर्स किती महिन्याचे करावे? मागच्या 6 महिन्याचे करा, जास्तीत जास्त मागच्या 6 महिन्याचे. म्हणजे आतापासून डिसेंबर-नोव्हेंबरपासून सुरुवात करा. जर जून-जुलैमध्ये जाहिरात आली तर मागचं 6 महिन्याचंच करंट तुम्हाला तिथं विचारलं जाईल. आणि म्हणून या गोष्टी ध्यानात ठेवा. जाहिरातीला जरी उशीर झाला आहे तर येणारी जाहिरात तुमची संधी हुकायला नको. म्हणून स्वतःच्या चुकावर काम करा. जेव्हा माणूस स्वतःच्या चुकावर काम करतो, शिकतो आणि स्वतःचं मूल्यांकन वाढवतो, स्वतःची प्रगती वाढवतो आणि तुम्ही आता जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही जाहिरातीच्या स्पर्धेमध्ये स्वतःला खूप पुढं नेऊन ठेवलेलं असेल येत्या 6 महिन्यामध्ये. म्हणून जाहिरात नाही म्हणून संधी नाही असं समजू नका. जाहिरात नाही ही सुद्धा तुमच्यासाठी एक प्रकारची संधी आहे. या संधीचं सोनं कधी होईल? जेव्हा तुम्ही तुमच्या चुकावर काम करायला लागाल. ठीक आहे, तर सद्यस्थितीत ही होती तलाठी भरतीची सगळ्यात मोठी अपडेट, जी की जाहिरात आत्ता तरी येणार नाही. येत्या 6 महिन्याच्या नंतर 7 महिने 8 महिन्यानंतर तुम्हाला ही जाहिरात नक्की पाहायला मिळेल. ठीक आहे, तर ही अपडेट आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. चॅनलला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाचं, तुमचे जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की मला विचारू शकता. टेलिग्राम चॅनलला आपली लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. चला तर मग लवकरच भेटू पुन्हा अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.